आपल्याला जनता ही प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून पैसे देते। आम्ही सगळे सेवक आहोत, मी पण। तुम्ही आम्हाला का निवडून दिलेलं आहे? लोकांची सेवा करायला, कारण तुम्हाला वेळ नाही आहे म्हणून तुम्ही कोणतरी एक प्रतिनिधी तिथे निवडता की उद्या रात्री काही प्रॉब्लेम आला, आग लागली, नळाचं पाणी बंद झालं, रस्त्यात घाण झाली, तर हा माझा लोकप्रतिनिधी, हा नगरसेवक आहे। ह्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीतून तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स पण भरता आणि त्या प्रॉपर्टी टॅक्सचं नियोजन आम्ही लोक करून तुम्हाला सेवा उपलब्ध करून देतो। आम्ही काही तुमच्यावर उपकार करत नाही, उलट तुमचेच उपकार आमच्यावर आहेत की तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी मानून आम्हाला निवडून देता, आमच्यावर विश्वास ठेवता। म्हणून लोकप्रतिनिधींनी काम करताना पारदर्शकता त्या निधीमध्ये ठेवून, आपल्याला निधी मिळतो म्हणून आपण वाटेल तसा त्याचा विनियोग केला गेला नाही पाहिजे। आपण त्याच्यासाठी रोजगार निर्माण केले तर बऱ्याचशा योजनाचे पैसे आपण जे वाटतो ते कमी होतील आणि त्याचाच पैसा आपल्याला तुमच्याकडे दुसऱ्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला देता येतील। सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा पब्लिक पैसा आहे आणि पब्लिकचा पैसा तुम्ही फक्त आम्हाला तिथे विश्वस्त बसवलेला आहे आणि महापौर त्याचा बॉस आहे। ते महापौरनी सांगायचं की इथे हा पैसा वाटला गेला पाहिजे की नाही गेला पाहिजे, याचा उपयोग होणार आहे की नाही, का उगाच आपण नावं कमवायला, आपल्याला मतासाठी किंवा आपल्याला एखाद्याचं चांगुल नांगुल करण्यासाठी हा पैसा नाही आहे। हा जनतेने आपल्याला विश्वस्त नेमून हा पैसा आपल्याला वाटण्यासाठी आणि चांगल्या कामासाठी आणि त्यांना सगळ्या उपयोगी पडणाऱ्या वॉटर मीटर गटरसाठी हा दिलेला पैसा आहे आणि त्याचा विनियोग मला वाटतं महापौर उपमहापौर तुम्ही निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने कराल असं मला आज तुम्हाला सांगावंसं वाटतं। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।